नमस्कार विद्यार्थी मित्र, मागच्या व्हिडिओमध्ये आपण ओहमचा नियम पाहिला आणि त्या ओहमच्या नियमाची प्रयोगाच्या सहाय्याने पडताळणी कशी करायची याच्यासाठी आपण सिम्युलेशनचा उपयोग करून त्या ओहमच्या नियमाची पडताळणी केली। आता आपण रोधाची एकसर जोडणी रेजिस्टर्स इन सिरीज हा भाग पाहणार। रोधाची एकसर जोडणी रेजिस्टर्स इन सिरीज। सर्वात प्रथम आपल्याला असं समजून घ्यायचे की एकसर जोडणी म्हणजे काय। ज्यावेळेस आपण रोध अशा प्रकारे जोडतो की त्याच्यामधून समान विद्युतधारा जाईल, त्या रोधांमधून समान विद्युतधारा जाईल आणि त्या रोधांमधील विभवांतर, रोधांच्या दोन टोकांमधील विभवांतर हे वेगवेगळं असेल, त्यावेळेस अशा जोडणीला आपण रोधाची एकसर जोडणी असं म्हणतो। आपण समजून घेऊ। समजा आपल्याला असे 3 रोध दिलेले आहेत। याप्रमाणे आपल्याकडे 3 रोध आहे। एकाला R1 असं म्हटलं, दुसऱ्याला R2 असं म्हटलं आणि तिसऱ्याला R3 असं म्हटलं। जर हा एका रोधाचं एक टोक आपण बॅटरीच्या धन टोकाला जोडलं आणि ह्या रोधाचं दुसरं टोक हे दुसऱ्या रोधाच्या पहिल्या टोकाला जोडलं, त्यानंतर ह्या दुसऱ्या रोधाचं दुसरं टोक तिसऱ्या रोधाच्या पहिल्या टोकाला जोडलं आणि तिसऱ्या रोधाचं दुसरं टोक आपण बॅटरीला जोडलं। त्याच्यामध्ये आपण एक प्लग की घेऊ। तर या प्रकारे जे 3 रोधांची जी मांडणी आहे त्या 3 रोधांच्या मांडणीला आपण एकसर जोडणी असं म्हणतो। तर एकसर जोडणी कुठं कुठं करतात हे आपण पाहू। तुम्ही पूर्वी लहान बल्बची माळ तयार करत असता, जे काही कार्यक्रम असेल तर त्यावेळेस लहान बल्बची माळ जोडली जाते। तर याच्यामध्ये एकसर जोडणी असते। समजा हे बल्ब आहे, आता याला वायर आपण अशा प्रकारे जोडली। एक वायरचं टोक बल्बच्या एका टोकाला जोडलं, ह्या बल्बचं दुसरं टोक दुसऱ्या बल्बच्या एका टोकाला, याप्रमाणे आपण जोडत गेलो। आणि हे जे शेवटचं टोक आहे आता आपण प्लग मध्ये ह्या 2 वायरी बसवल्या। एक जे आहे ते धन आणि दुसरं त्याला आपण काय म्हणतो फेज, आणि दुसरं टोक न्यूट्रल मध्ये। म्हणजे ही उदासीन तार आणि ही विद्युत वाहक तार। असं केल्यानंतर ही माळ चालू होती। आता याच्यामध्ये ही जी विद्युत धारा आहे, ही विद्युत धारा प्रत्येक बल्ब मधून समान जाते, कारण का विद्युत धारा जाण्यासाठी एकच मार्ग आहे या ठिकाणी। प्रत्येक बल्ब मधून जाणारी विद्युत धारा ही सारखीच असते। तर या प्रकारची जोडणी आहे त्याला आपण एकसर जोडणी असं म्हणतो। जर अशा प्रकारच्या जोडणीमध्ये समजा एक बल्ब जर गेला तर ही पूर्ण माळ जी आहे ती सर्वच्या सर्व बल्ब
विझतात, म्हणजे कुठलाच बल्ब प्रज्वलित होत नाही. त्याच्यामुळे ह्यातले सर्व बल्ब चालू असणं आवश्यक असते. आता एकसर जोडणीच्या बरोबर उलट आहे समांतर जोडणी. आता आपल्या घरामध्ये जे बल्ब जोडलेले असतात किंवा उपकरण जोडलेली असतात ती सर्व समांतर जोडणीने असतात. म्हणजे जसं या ठिकाणी मी दाखवलं, ही आहे प्रावस्था तार आणि ही उदासीन तार, म्हणजे ही वीज वाहक तार आणि उदासीन तार. तर आपल्या ह्या सॉकेटमध्ये याप्रमाणे 3 होल असतात. एक जे असतं ते असतं फेज, दुसरं जे असतं ते न्यूट्रल आणि तिसरं असतं ते अर्थनिंग. तर आपली घरातली जी जोडणी असते ती कशा प्रकारे असते, आपण या ठिकाणी एक बल्ब लावायचा असेल तर त्याला एक फेज वायर जोडतो आणि एक न्यूट्रल जोडतो आणि हा बल्ब प्रज्वलित होतो. त्यानंतर जर दुसरा बल्ब लावायचा असेल तर परत आपण काय करतो, या ठिकाणी परत 2 वायर लावतो आणि इथं दुसरा बल्ब लावतो. जर आपण टीव्ही लावायचा असेल तर इथून 2 वायर जोड. म्हणजे प्रत्येक ह्याच्यासाठी आपण प्रत्येक उपकरणासाठी फेज आणि न्यूट्रल जोडतो. या ठिकाणी तसं नाहीये. तर एकच वायर आपण प्रत्येक बल्बला जोडत गेलो, म्हणजे पहिल्या बल्बला फेज जोडलेली आहे, नंतर दुसऱ्या बल्बला, तिसऱ्या बल्बला, चौथ्या, पाचवा आणि नंतर शेवटची वायर परत न्यूट्रल आहे. तर या प्रकारची जी जोडणी असते त्याला आपण काय म्हणतो, समांतर जोडणी. आता या समांतर जोडणीमध्ये हा प्रत्येक उपकरणामधून जाणारी विद्युतधारा ही वेगवेगळी असते, परंतु यातील विभवांतर सारखं असतं. ज्या अशा प्रकारे जोडणी केलेली असते या स्वरूपात दाखवू आपण. या रोधांची अशा प्रकारे जोडणी केलेली असते तर प्रत्येक रोधातून जाणारी विद्युतधारा ही वेगवेगळी असते. या ठिकाणी पहिल्या रोधामधून जाणारी विद्युतधारा I1, दुसऱ्या रोधातून जाणारी विद्युतधारा I2 आणि तिसऱ्या रोधातून जाणारी विद्युतधारा I3. परंतु या तिन्ही रोधांमधील विभवांतर आता तुम्हाला 2 भाग समजलेले असतील. रोधांची एकसर जोडणी. रोधांची एकसर जोडणी म्हणजे असे रोधांची अशा प्रकारे मांडणी करायची किंवा जोडणी करायची की प्रत्येक रोधातून समान विद्युतधारा जाईल. व रोधांची समांतर जोडणी म्हणजे रोधांची अशा प्रकारे जोडणी करायची की प्रत्येक रोधामध्ये समान विभवांतर प्रयुक्त होईल. जर समान विभवांतर प्रयुक्त होत असेल तर त्याला
समांतर जोडणी असं म्हणायचं. समान प्रत्येक रोधामध्ये समान विभवांतर प्रयुक्त होत असेल, एकसारखं विभवांतर प्रयुक्त होत असेल तर त्याला समांतर जोडणी असं म्हणायचं. आणि प्रत्येक रोधामधून समान विद्युतधारा जात असेल तर त्यांना एकसर जोडणी असं म्हणायचं. एकसर जोडणी म्हणजे एकाला एक जोडायचं, एकाचं टोक दुसऱ्याच्या टोकाला. तर अशा प्रकारची जोडणी त्याला आपण सांगतो एकसर. आता आकृतीत दाखवल्याप्रमाणे या परिपथामधून जाणारी विद्युतधारा आहे I आणि V एवढं विभवांतर बिंदू C आणि D यांच्या दरम्यान V एवढं विभवांतर आहे. C आणि D दरम्यानचं V एवढं विभवांतर आहे. बघा या ठिकाणी E ही बॅटरी जोडलेली आहे. हे सर्वात मोठं आहे, E चं धन टोक, हे E चं ऋण टोक. ह्या E च्या धन टोकाला आपण प्लग टॅप की जोडलेली आहे. त्यानंतर ॲमीटरचं धन टोक, हे जे आलेलं जी वायर आहे बॅटरीच्या धन टोकाची वायर, ही ॲमीटरच्या धन टोकाला जोडली. आणि ॲमीटरचं दुसरं टोक ह्या रोधाच्या पहिल्या टोकाला जोडलं. त्यानंतर रोधाचं दुसरं टोक दुसऱ्या रोधाच्या पहिल्या टोकाला, दुसऱ्या रोधाचं दुसरं टोक तिसऱ्या रोधाच्या पहिल्या टोकाला आणि तिसऱ्या रोधाचं दुसरं टोक हे बॅटरीच्या ऋण टोकाला. तर याप्रमाणे हा परिपथ पूर्ण केला. आता या ठिकाणी हा जो व्होल्टमीटर जोडलेला आहे तो आपल्याला सुरुवातीला C आणि D च्या दरम्यान जोडायचा. C आणि D च्या दरम्यानचं जे विभवांतर आहे ते समजा V आहे. C आणि D च्या दरम्यानचं विभवांतर किती आपण म्हटलं V. आता ह्या प्रत्येक रोधातून समान विद्युतधारा जाते, म्हणजे या ठिकाणी जाणारी विद्युतधारा I, नंतर ह्या R1 या रोधातून जाणारी विद्युतधारा सुद्धा असणार आहे I, R2 या रोधातून जाणारी विद्युतधारा I, R3 या रोधातून जाणारी विद्युतधारा I आणि परत ह्या D पासून इथपर्यंत येणारी ही जी विद्युतधारा असणार आहे ती असणार आहे. म्हणजे रोधाच्या प्रत्येक रोधातून समान विद्युतधारा जाते. आता या तिन्ही रोधांच्या दरम्यान असलेलं विभवांतर आहे ते आहे V. तिन्ही रोधांच्या दरम्यान असलेलं विभवांतर आहे V. आता R1 च्या दरम्यान असलेलं, R1 च्या दोन टोकांमध्ये असलेलं विभवांतर आपण म्हणू V1. हा R2 या रोधाच्या दरम्यान असलेलं विभवांतर ते आपण म्हणू V2 आणि R3 या रोधाच्या दरम्यान असलेलं विभवांतर म्हणू आपण V3. आता ह्या सगळ्यांमध्ये काय संबंध असणार आहे तर ह्या तिन्ही रोधांच्या दरम्यान असलेले विभवांतर आहे V. म्हणजे हे V बरोबर काय असणार आहे तर V1 अधिक V2 अधिक V3. तर याला आपण क्रमांक 1 असं म्हणतो. आता ह्या परिपथातील जो एकूण रोध आहे त्या एकूण रोधाला आपण नाव देऊ RS. परिपथाचा जो एकूण रोध आहे त्याला आपण नाव दिलं RS, म्हणजे रेजिस्टन्स इन सिरीज. S याचा अर्थ काय सिरीज, आणि सिरीजला मराठीमध्ये म्हणायचं एकसर. एकसर जोडणीतील परिणामी रोध. आता ओहमच्या नियमानुसार काय मिळणार आहे आपल्याला V बरोबर I R. आता या ठिकाणी RS I RS असे V बरोबर I RS म्हणजे एकूण रोध. एकूण रोध काय म्हटलं आपण एकसर जोडणीतील परिणामी रोध RS, म्हणजे V बरोबर I R
तर ते आपण काय लिहिलं, V बरोबर IRS. त्याचप्रमाणे V1 बरोबर काय असणार आहे, V1 बरोबर ह्या R1 या रोधातून जाणारी विद्युतधारा आहे I आणि हा रोध आहे R1 आणि त्याच्यामधलं विभवांतर आहे V1, म्हणजे V1 बरोबर IR1. त्याचप्रमाणे V2 बरोबर IR2 आणि V3 बरोबर IR3. म्हणजे ओहमच्या नियमानुसार, ओहमचा नियम काय सांगतो, V बरोबर IR, म्हणजे V म्हणजे त्या वाहकाच्या दोन टोकांमधील विभवांतर किंवा बॅटरीच्या किंवा सेलच्या दोन टोकांमधील विभवांतर. I म्हणजे त्या परिपथातून जाणारी विद्युतधारा आणि R म्हणजे त्या परिपथाचा रोध. या ठिकाणी V बरोबर IRS. इथं RS का लिहिले आपण, कारण का हे जे रोध आहेत ते आपण सिरीज मध्ये जोडलेत, एकसर मध्ये जोडलेत आणि एकसर जोडणीचा परिणामी रोध, म्हणून V बरोबर IRS. पहिल्या रोधासाठी ओहमचा नियम काय असेल, V बरोबर V1 बरोबर IR1. दुसऱ्या रोधासाठी V2 बरोबर IR2 आणि तिसऱ्या रोधासाठी V3 बरोबर IR3. आता ह्या ज्या किमती आहेत त्या किमती आपण समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 काय आहे, V बरोबर V1 अधिक V2 अधिक V3. मग त्या ह्याच्यामध्ये आपण किमती ठेवू, म्हणजे इथे मिळेल V बरोबर, V च्या ऐवजी काय लिहिणार आपण, V च्या ऐवजी लिहिणार IRS. IRS बरोबर V1 ची किंमत IR1, V2 ची किंमत IR2 आणि V3 ची किंमत IR3. आता या समीकरणामध्ये I हा प्रत्येक घटकामध्ये आहे, म्हणजे हा आपण काय करता येईल, आपल्याला निरसन करता येईल किंवा तो काढून टाकता येईल. म्हणजे आपल्याला मिळेल हा प्रत्येक ह्याच्यातला I जर काढून टाकला किंवा गेला असं इकडल्या I ला याप्रमाणे काढून टाकलं तर आपल्याला मिळेल RS बरोबर, RS म्हणजे एकसर जोडणीतील परिणामी रोध बरोबर R1 अधिक R2 अधिक R3. आता हे समीकरण झालं फक्त 3 रोधासाठी. समजा आपण या परिपथामध्ये N रोध जोडले, अनंत रोध जोडले, तर आपल्याला समीकरण काय मिळणार आहे, ते मिळेल RS बरोबर R1 अधिक R2 अधिक R3 अधिक अधिक अधिक. तर हे जे सूत्र समीकरण मिळालं त्याला एकसर जोडणीतील परिणामी रोध असं म्हणतो. तर एकसर जोडणीतील परिणामी रोध हा किती मिळतो, तर सर्व रोधांच्या बेरजे एवढा असतो. एकसर जोडणीतील परिणामी रोध हा सर्व रोधांच्या, एकसर जोडणीतील परिणामी रोध हा सर्व रोधांच्या बेरजे एवढा असतो. त्यातले काही महत्वाचे मुद्दे पाहणार आहोत आपण. जर दिलेले रोध एकसर जोडणीत जोडले असतील तर प्रत्येक रोधातून समान विद्युतधारा जाते, आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर रोधांच्या एकसर जोडणीचा परिणामी रोध हा जोडणीतील सर्व रोधांच्या बेरजे इतका असतो. एकसर जोडणीतील परिणामी रोध हा सर्व रोधांच्या बेरजे एवढा असतो.
जोडणीच्या दोन टोकांतील विभवांतर हे प्रत्येक रोधाच्या दरम्यानच्या विभवांतराच्या बेरजे इतके असते. म्हणजे या ठिकाणी C आणि D या दोन टोकामधील विभवांतर म्हणजे R1 च्या दोन टोकामधील विभवांतर, R2 च्या दोन टोकामधील विभवांतर आणि R3 च्या दोन टोकामधील विभवांतर. म्हणजे या ठिकाणी आपण असं लिहिलंय, CD मधलं विभवांतर जर V एवढं असेल तर R1 मधलं V1, R2 चं विभवांतर V2 आणि R3 चं विभवांतर V3 एवढं असेल. जोडणीच्या दोन टोकांमधील विभवांतर हे प्रत्येक रोधाच्या दरम्यानच्या विभवांतराच्या बेरजे इतका असते. तर रोधाच्या एकसर जोडणीचा परिणामी रोध हा जोडणीतील प्रत्येक रोधापेक्षा जास्त असतो. म्हणजे या ठिकाणी आपण असं समजून घेऊ, समजा A बरोबर B अधिक C, तर हा जो A असतो तो B पेक्षा पण मोठा असेल आणि हा A जो असतो तो C पेक्षा पण मोठा असेल, कारण का A हा काय B आणि C च्या बेरजे एवढा. तसंच हा जो RS आहे तो R1 पेक्षा मोठा असतो, R2 पेक्षा मोठा असेल, R3 पेक्षा पण मोठा असेल, किंवा जेवढे आपण रोध जोडलेले आहेत त्या प्रत्येक रोधापेक्षा तो मोठा असेल. आता या प्रकारची जोडणी परिपथातील रोध वाढवण्यासाठी कर. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला परिपथामधून कमी विद्युतधारा पाठवायची असेल त्यावेळेस एकसर जोडणी करतात, रोधांची एकसर जोडणी करतात. आता आपण मागाशी पाहिलं की एकसर जोडणीमध्ये एकापुढे एक अशी जोडणी असते, त्यातील एक घटक जरी काम करत नसेल तर परिपथ खंडित होतो व विद्युतधारा वाहत नाही. जेव्हा सांगितलं की मागाशी जे बल्बची माळ होती त्यातला जर एक जरी बल्ब गेला तरी पण बाकीचे बल्ब प्रज्वलित होणार नाही. जर दोन बल्ब एकसर जोडणीने जोडले तर एक एकटे लावले असताना पेक्षा कमी प्रकाश देतो. म्हणजे या ठिकाणी विभवांतर ते वाटून घेतलं जातं, त्याच्यामुळे बल्ब कमी प्रकाश देतो. जर तीन बल्ब एकसर पद्धतीने जोडले तर ते आणखी कमी प्रखरतेने प्रकाशित होतात. त्यामुळे आपण छोटे छोटे जे बल्ब असतात ते 20-25 बल्ब आपण जोडतो. तो एक छोटा बल्ब फक्त जर आपण जोडला तर तो त्याची फिलामेंट आहे ती ब्रेक होऊ शकते, पण असे 25 बल्ब ते थोडे थोडे प्रज्वलित होतात, कमी प्रकाश देतात.